या धंद्याचा एक रूल काय आहे मित्रांनो, म्हणजे गुरुजींनी जे जे काय शिकवलं ते मी तुम्हाला थोडं 2-3 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपला जो धंदा मेन येतो कुठून, तर तो खालून ग्राउंड लेवलवरून धंदा येतो आपला. बरं, ग्राउंड लेवलला जेव्हा आपण काम करतो, मग आता प्रवीण शेटे साहेब बोलले की तुम्ही एमराल्ड असा, गोल्ड असा, डायमंड असा, कंपनीचा अँबॅसिडर असा. आज सुद्धा माझे किरण आळे सर कधी कधी ग्राउंड लेवलला मीटिंग करतात 1-to-1 मध्ये सुद्धा. ही खासियत आहे. म्हणजे मग आपल्याला शिकायचं काय की जो व्यक्ती आपल्या टीम मध्ये स्टार झाला, स्टार, ज्या व्यक्तीने लेफ्टला 10 राईटला 10 पेर मॅच केल्यात, जे गुरुजींनी सांगितलं ते मी फॉलो केलं, आज डायमंड प्लस झालोय मित्रांनो. म्हणजे सांगायचं काय की जो व्यक्ती स्टार झालाय त्याच्या घरी जावा, त्या घरामध्ये त्याचे आई वडील असतात, बायका पोर असतात, अनायशीने एखादी नातेवाईक पण आलेले असतात. त्या व्यक्तीला एक अर्धा किलोचा बॉक्स मस्तपैकी पुष्पहार, शाल, श्रीफळ जेवढा त्याला आपण घरी घेऊन जातो देशा आणि त्याचा सत्कार करतो. राजा, तू या समर्थ मध्ये आलास आणि तू फर्स्ट रँक अचीव केलीस, बाळा तुझं हे मनपूर्वक अभिनंदन. मग मला सांगा तेव्हा त्या घरामध्ये वातावरण कसं होतं? कारण त्या माणसाचं पहिल्यांदाच असं सत्कार झालेला असतो. लक्षात घ्या. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण तुम्हाला मोठ्या मोठ्या लेवलला पोहोचवणाऱ्या गोष्टी आहेत या. तर सांगायचा मला मुद्दा काय, तो अर्धा किलोचा पेढा ह्या सगळ्या गोष्टी धरून जर बिघडल्या तर 500 रुपयाचं फक्त काम आहे. त्या व्यक्तीने तुम्हाला 5,000 रुपये कमवून दिले असतात. लक्षात, येस ऑर नो? मग 500 रुपये कमायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? काय नाही ना? तर या पद्धतीनं जी लोक तुमच्या टीम मध्ये अचीव्ह होत आहेत त्या पद्धतीने त्याचा घरी जाऊन सत्कार करा, की जेणेकरून काय होतंय त्याला घरात मग पाठवळ मिळते काम करायसाठी. बायको लगेच म्हणणार की उद्यापासून तुम्ही फुल टाइम समर्थ करा. कारण मी लग्न झाल्यापासून 20 वर्ष झाली तुमचा